महाराष्ट्र भाजपमध्ये खांदेपालट झालाय। रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा झाली आहे। या निमित्तानं पहिल्यांदाच एका कोकणी माणसाच्या हाती भाजपची धुरा गेली आहे। भाजपनं चव्हाण यांच्याकडेच पक्षाची कमान का दिली, त्यांच्या पुढे नेमकी आता कोणती आव्हानं आहेत, या सगळ्यांचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट बघूया। आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेश अध्यक्ष झालेला नाही, ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली। तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्ष नेतृत्वाने केली आणि भाजपची कमान रवींद्र चव्हाण यांनी हाती घेतली। मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही। येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया। मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही निवड कशी सार्थ आहे हे सांगतानाच त्यांच्या नेतृत्वात पक्ष कशी नवी झेप घेणार आहे याचं सूतवाच केलं। गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल। आणि येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपली पार्टी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी शिवशाही आणल्याशिवाय राहणार नाही असा मला दृढ विश्वास आहे। आणि म्हणूनच मला अतिशय आनंद झाला की एक तळागाळातला कार्यकर्त्यांना आपला वाटणारा कार्यकर्ता, एक संघर्षशील कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झालेला आहे। आणि खरोखर ही कार्यकर्त्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे। खरं तर चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर राज्यातील भाजप पक्षाचं नेतृत्व कुणाकडे जाणार याची चर्चा रंगली होती। तेव्हा सुरुवातीपासूनच रवींद्र चव्हाण यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं आणि ते तसंच झालं। यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असल्यानं प्रदेशाध्यक्ष पदासाठी पसंती, संयमी आणि कार्यक्षम नेता अशी त्यांची ओळख, पक्षात मिळालेली कुठलीही जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता, संघटनेचा दांडगा अनुभव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा जवळीक, 2021च्या सत्ता पालटात महत्त्वाची भूमिका बजावली होती। ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये पक्षासाठी दमदार कामगिरी करत कोकणात मोठं यश मिळवून दिलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात चव्हाण यांनी मुसंडी मारत पक्षाला यश मिळवून दिलं। मात्र आता प्रदेशाध्यक्ष या नात्यानं रवींद्र चव्हाण यांच्या समोरची आव्हानंही कमी नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका जिंकणं हे त्यांच्या समोरचं महत्त्वाचं आव्हान असेल। पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन घडवण्याचं आव्हान असेल। महायुतीमधील मित्र पक्षांना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात समन्वय साधावा लागेल। राजकीय संतुलन राखताना विरोधकांवर निशाणा साधणं, पण मित्र पक्षांवर अप्रत्यक्ष आघात टाळणं ही कसरत करावी लागेल। भाजपच्या 2029च्या 100% ध्येयासाठी पक्षाची पाळंमुळं घट्ट रोवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या पुढे असेल। यासोबतच पक्षांतर्गत विरोध आणि संभाव्य संघर्षाचा सामना सुद्धा करावा लागू शकतोय। पण या आव्हानांनाही सामोरं जाण्याचं बळ रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे, हे सांगायला त्यांचा पक्षातील कामगिरीचा चढता आलेख पुरेसा आहे। गेल्या 25 वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत। 2002 मध्ये भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली। 2005 मध्ये ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक बनले।
2007 मध्ये स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झाले. 2009 मध्ये नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. 2009, 2014, 2019 आणि 2024 असा त्यांनी आमदारकीचा विजयी चौकार मारला. 2016 मध्ये युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागली. युती सरकारमध्ये रायगड आणि पालघर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 2016 ते 2019 दरम्यान बंदरं, माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या खात्यांचे ते राज्यमंत्री बनले. 2020 मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांना संधी मिळाली. सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 2 खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. जुलै 2025 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेच रवींद्र चव्हाण यांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान असेल. संभाव्य युत्या, आघाड्यांच्या चर्चा आणि त्यामुळे निर्माण होणारी नवी आव्हानं हे सगळं रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र भाजप कशी पेलवते हे पाहावं लागेल, कारण यावरच भाजपचं यशापयश अवलंबून असेल. सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.